मित्र हो, अजितदादांच्या म्हणजे अजितदादा पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाचं अस्तित्वच आता संपुष्टात येते की काय, इथपर्यंतची भीती आपल्या राजकारणामध्ये व्यक्त केली जात आहे. अगदी काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मतदारसंघामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यक्रम पार पडलेला होता. या कार्यक्रमामध्ये पक्षाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये जे काही विजयी झालेले होते त्या उमेदवारांचा सत्कार ठेवण्यात आला होता. म्हणजे खरं तर त्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केला होता. या सत्कार समारंभाला सुनील तटकरे यांच्यासह मंत्री आदिती तटकरे देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमामध्ये लावलेल्या पोस्टरवरून राष्ट्रवादीच्या अंतर्गत वाद उफाळून आलेला होता. कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या पोस्टरवर सुनील तटकरे, आदिती तटकरे, एवढंच काय अनिकेत तटकरे यांचे सुद्धा फोटो लावले गेले होते. मात्र उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवार, त्याचबरोबर पार्थ पवार, जय पवार यांचेच नव्हे तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो देखील लावण्यात आलेला नव्हता. आणि मग यावरून उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी नाराजी व्यक्त केली, आपला संताप व्यक्त केला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्याशिवाय आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस मान्य नाही. रायगड जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात या सर्वांचे फोटो वगळून कार्यक्रम घेण्यात आला होता. ही गोष्ट मनाला पटणारी नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं. राष्ट्रवादीतल्या कार्यकर्त्याकडून सुद्धा याबाबत संताप व्यक्त केला गेला होता. आणि मग हे सगळं काही वादंग उफाळल्यावर तटकरे फॅमिलीकडून काही अगदी न पटणारे खुलासे केले गेले आणि त्याचीच पुनरावृत्ती प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमात सुद्धा झाली. प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमातले असा एक फोटो सुद्धा समोर आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी लावलेल्या पोस्टरवर खासदार प्रफुल्ल पटेल यांचा मोठा फोटो लावला गेला होता. आणि त्यासोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असल्या तरी सुद्धा त्यांचा एक फोटो छोटा होता आणि त्यासोबतच स्थानिक नेत्याचे फोटो लावले गेलेले होते. मात्र या पोस्टरवर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो कुठेही दिसला नाही, चक्क गायब. आणि मग त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार पक्षाकडून देखील टीका केली गेली. ज्यांच्यासाठी अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली ते नेते अजितदादांना विस्मरणात ढकलू लागले आहेत. रायगड आणि गोंदिया या दोन्ही ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमातल्या फ्लेक्स वरून अजितदादांचा फोटो गायब करणं हे खेदजनक असल्याची टीका या सुनील माने यांनी केली. बघा, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांचा पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप तर सतत होत आलेला आहे. आणि हे सगळं असतानाच लागोपाठ घडलेल्या या दोन घटना खूप बोलक्या आहेत. अजितदादांच्या पक्षातून अजितदादांचं नाव पुसून टाकण्याचं हे एक मोठं कारस्थान असल्याची चर्चा तर होतेच आहे आणि त्याचे हे पुरावे मानले जाऊ लागले आहे. पण बघा, अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री आहेतच आहेत, पण त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुद्धा आहेत. मग तरीही त्या गप्प का? अजितदादांचे फोटो त्यांच्याच पक्षातून गायब केले जात असताना सुद्धा या सुनेत्रा पवार यांना राग का येत नाही, त्यांचा संताप का होत नाही, ते चिडत का नाहीत, त्या गप्प का बसतात? मित्र हो, त्यांच्या या मौनाचं काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.